तो आनंद पाटील मैदानावर जाताना दिसतोय व आनंद याच्या साथीनं बहुधा मोहित ही सलामीची जोडगोळी ही गणपती वॉरियर्स फोंडा गोवा क्रिकेट संघाची मैदानावर. सामन्याला सुरुवात होते पण नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला तो निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा गोलंदाज सनील या ठिकाणी दर्शवताना दिसतोय. तो आपल्या संघासाठी सुरेख असा चेंडू रिद्धी वॉरियर्स केपीएम क्रिकेट संघाकडनं गोलंदाज सनील फेकतोय. पहिल्या चेंडूवर धोकादायक फलंदाज आनंद पाटील ला माघारी परतावं लागते व गेल्या 2 सामन्यात धावांचा पाठलाग करताना जी बहरली होती गणपती वॉरियर्स फोंडा गोवा क्रिकेट संघाची फलंदाजी, ही फलंदाजी पहिल्या चेंडूवर कुठेतरी धेपाळली जाते व आत्मपरीक्षण फलंदाजांना करण्याची वेळ आणि त्या आत्मपरीक्षणाला सामोरा जाण्यासाठी आनंद पाटील याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज विशाल गावडे याची वर्णी ही मैदानावर लागते. या स्पर्धेमध्ये एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ख्याती कीर्ती ज्या विशालची आपण पाहिली आहे गेल्या 2 सामन्यामध्ये ज्यानं बहारदार अशी कामगिरी केली. पहिल्या सामन्यात अष्टपैलुत्व सिद्ध करत त्यानं सामनावीर हे पारितोषिक पटकावलं होतं. तर त्यानंतरच्या सामन्यात गोलंदाजी करताना 2 षटकात 1 षटक निर्धाव अवघ्या 7 धावा खर्च आणि 2 सफलता प्राप्त करण्याची किमया ज्या विशाल गावडेने प्राप्त केली होती तो विशाल गावडे यावेळी अष्टपैलू खेळाडू फलंदाज म्हणून या ठिकाणी मैदानावर येतोय. तो सनील याची गोलंदाजी खेळायला. फुलटॉस पद्धतीचा चेंडू हलकेच न्यायाला जातोय, टोलावला जातोय. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न थेट वेगीनं यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा फसतोय व हा फसलेला प्रयत्न एकेरी धाव पूर्ण करण्यास विशालला मदत करतोय. ज्या एकेरी धावेनं खातं खोललं जाते गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाचं. डावाच्या दुसऱ्या चेंडूवर 1 धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात बाद चालला फलंदाज आनंद पाटील 0 धाव पहिल्या चेंडूवर. गोलंदाजी मार्फत सनील सफलता प्राप्त असा गोलंदाज पंचांच्या डाव्या हाताकडनं 10-12 पावलांच्या रनअप सह सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा चेंडू हलकीच दिशा पॉइंटला दिली जाते. परत एकदा थेट फेकीने यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा मानस हा क्षेत्ररक्षकाचा मानस राहतोय. आणखी एक निर्धाव चेंडू गणला जातोय धाव फलकावर. नाममात्र 2 धावा 3 चेंडूंचा खेळ समाप्त. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गणपती वॉरियर्स फोंडा गोवा संघ. दरम्यानच्या कालावधीत चेंडू हा निर्धाव गणला जातोय. विशाल हा स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकचा फलंदाज असेल तो मोहित. एकंदरीत 2 धावा ह्या धाव फलकावर. विशाल स्ट्राईकला सामना करेल सनील याच्या षटकातील पुढील चेंडूचा 2 धावा धावफल. फटका मोठा टोलवायचा होता, अपेक्षित यश प्राप्त होत नाही. मात्र संमिश्र यशावर फलंदाजला हे समाधान मानावं लागतंय कारण चेंडू जातोय तो डीप स्क्वेअर लेगला. नाममात्र एकेरी धाव विशाल याच्या खाती जमा होते. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 3 धावांवर. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानावर सुरू. ज्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांची अपेक्षा फलंदाजांकडनं, मात्र त्या अपेक्षांना कुठेतरी सुरुंग लावला जातोय एका अचूक टप्प्यावरच्या धारदार अशा गोलंदाजीनं जी गोलंदाजी मैदानावर साकारतोय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर रिद्धी वॉरियर्स केपीएम 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आखूड टप्प्याचा चेंडू टोलवायचा होता तो स्क्वेअर लेगला. मात्र
फलंदाजला ज्या अपेक्षित धावा होत्या त्या अपेक्षित धावा चौकारच्या स्वरूपात प्राप्त होत आहेत. मात्र दिशा बदलली जाते ती चेंडूनं. स्क्वेअर लेगला चौकार टोलवण्याची मनीषा होती, मात्र चेंडू जातोय तो फाईन लेग क्षेत्रात. फटका कसाही निघणारा फटका धावा वसूल करणारा जर ठरला तर फलंदाजांसाठी तो यशस्वी फटका संबोधला जातो आणि त्यामुळेच यशस्वी फटका हाताळला जातोय. तो मोहित कर्वी चौकारनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त व पहिल्या षटकाच्या सांगतेखेरी 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. फलंदाजी करतोय नाणेफेकीचा कौल. हारल्यानंतर प्रथम तो गणपती वॉरियर्स फोंडा गोवा. सात धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजीमध्ये निश्चितपणे बदल. बहुधा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रजेश नाईक याची वर्णी ही लागते. भरोशाचा असा गोलंदाज, जमलेली जोडी फोडण्यास माहीर असा गोलंदाज म्हणून प्रजेशची ख्याती कीर्ती आणि त्या ख्याती कीर्तीला कुठे शंका प्रेक्षक वर्गांच्या मनात किंवा क्रिकेट रसिकांच्या मनात उपस्थित करायची नसेल तर प्रजेशला यावेळी बहारदार कामगिरी ही करावी लागेल. 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू टोलवायचा होता तो मिड विकेटच्या पट्ट्यात, मात्र धीम्या गतीच्या चेंडूनं चकवा दिला जातोय. तो फलंदाजला चकवा दिला जातोय. विशालला निर्धाव चेंडू गणला जातोय. 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 1 षटक 1 चेंडू यांचा खेळ समाप्त. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं म्हणजे पंचांच्या डाव्या हाताकडनं वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक हाताळताना दिसतोय तो गोलंदाज प्रजेश नाईक. 7 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. आकृतापचा शॉर्ट ऑर्म लेन पद्धतीचा खराब असा चेंडू. खराब चेंडूला योग्य शिक्षा अपेक्षित होती. अपेक्षित शिक्षा दिली जाते ती विशाल गावडेकडनं. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक उत्तुंग फटका 6 धावांसाठी व या षटकारानं धावफलक पुढे सरकतोय. तब्बल 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात डीजे. तेरा धावा धावफलकावर 1 षटक 2 चेंडू यांचा खेळ हा समाप्त होतोय. आक्रमक फलंदाजीचा इरादा विशाल गावडेचा यावेळी दिशेमध्ये भरकटला जातोय. कदाचित फलंदाज मोठे फटके मारण्यावर आपला भर दाखवतोय, त्यामुळे डाव्या यष्टीवर परीक्षा पाहण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू वाईड म्हणून गणला जातोय. एक अवांतर धाव. 14 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्फत प्रजेश. ओव्हरपेच पद्धतीचा चेंडू हवेत फटका टोलवायचा होता, मात्र चेंडू हवेत न राहता जमिनी लगत घरंगळत जातोय. तो शॉर्ट मिड विकेटला. एकेर धाव दोन्ही फलंदाज हे बरखुबीने पूर्ण करतायत. एकेर धाव विशालच्या खाती ही नोंदवली जाते. 15 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. स्वस्तात तंबूमध्ये परततोय स्वतःचं खातं न खोलता तो आनंद. मात्र आनंद बाद झाल्यानंतर 15 धावांची यशस्वी भागीदारी दुसऱ्या गड्यासाठी होताना दिसते. ती विशाल व मोहित या जोडगोळीद्वारे स्ट्राईकला मोहित सामना करण्यासाठी सज्ज. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू. इरादा होता प्रथम दर्शनी मोठ्या फटक्याचा, मात्र चेंडूची गती, चेंडूचा टप्पा पाहिल्यानंतर मोठ्या फटक्याला कुठेतरी आवर घालतोय तो मोहित. चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीच्या फटक्यानं परतीचा फटका टोलवण्यावर या ठिकाणी भर दिला जातोय. बाकीचे सोपस्कार पूर्ण केले जात आहेत. ते गोलंदाज प्रजेशच्या करवी. परत एकदा प्रजेश आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आकृताप्याचा चेंडू. फटका फसतोय. नेमकं काय फलंदाजला करायचं होतं याचा थांग पत्ता कोणालाच लागत नाही. याचं उत्तर देईल तो फक्त फलंदाज मोहित. मात्र गोलंदाजाची एक चमकदार अशी कामगिरी. 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात डीजे.
वर आगमन होते, मैदानावर वर्णी लागते ती प्रवीण उर्फ पप्पा याचे. ज्या प्रवीण नाईकनं यापूर्वीच्या सामन्यात आक्रमक विस्फोटक फटकेबाजी करत एक हाती विजय मिळवून देण्यास सिंहाचा वाटा उचलला होता, तो प्रवीण उर्फ पप्पा नाईक हा स्ट्राईकला 2 गडी बाद 15 अशा धावफलकावर या ठिकाणी झगड्यात असताना धावांचा संघर्ष करताना गणपती वॉरियर्स मोठा संघ तो अर्थातच रिद्धी वॉरियर्स केपेम क्रिकेट संघाविरुद्ध मैदानावर उपांत्य फेरीच्या म्हणजे क्वार्टर फायनलच्या महत्वपूर्ण सामन्यात गोलंदाज प्रजेश सज्ज होतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, जो जी ख्याती कीर्ती, जो नावलौकिक फलंदाज पप्पाचा, त्या नावलौकिकाला साजेसा असा फटका डीप मिड विकेटच्या दिशेनं येतोय. का मला आक्रमक फटकेबाज मानलं जातं, त्या आक्रमक फटकेबाजीची एक छबी तो या फटक्यांद्वारे प्रात्यक्षिक म्हणून दर्शवताना दिसतोय. एकेरी धावेच्या स्वरूपात व या एकेरी धावेने स्वतःचं तो खातं खोलत संघाला परावर्तित करतोय. 2 षटकांच्या सांगतेखेरीज 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. जो प्रेक्षक वर्ग उशिरा या मैदानावर पोहोचला किंवा ज्या प्रेक्षक वर्गाने आपली टीव्ही सेट किंवा ट्रान्झिस्टर उशिरा खोलले त्या प्रेक्षक वर्गांसाठी माहिती की SK जॉगिंग क्रिकेटर्स आयोजित भव्य दिव्य अशा स्वरूपाची ऑल गोवा तालुका लेवल क्रिकेट स्पर्धा, ज्या क्रिकेट स्पर्धेचं थेट प्रक्षेपण tenniscricket.in या वेबसाईटवरनं आपण घर बसल्या पाहू शकता. केवळ गोवा राज्यात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, केवळ भारतात नव्हे तर भारताचा तब्बल 197 देशामध्ये या स्पर्धेचा आस्वाद आपण घेऊ शकतो. तो tenniscricket.in या वेबसाईटवरनं व या tenniscricket.in साठी कार्यरत असणारे गौरव सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कल्पकतेतनं या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण अगदी घराघरात होताना दिसतंय. मैदानावर जाऊया. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या सांगतेखेरीज 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर बदल हा अपेक्षित व पाहायचा आहे रिद्धी वॉरियर्स केपेम संघाकडनं कोण गोलंदाज सज्ज होतोय. तो गोलंदाज रुपेश हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. बहुधा या डावातील 3रं षटक, वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक गोलंदाज रुपेश वेळीत एक नामांकित असा गोलंदाज व समोर आहे फलंदाज प्रवीण उर्फ पप्पा. ओव्हरपिच चेंडू, फटका तगडा 2 क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मधोमध डीप मिड विकेट सीमारेषेला फाडत चौकाराच्या स्वरूपात जाणारा तो फलंदाज प्रवीण उर्फ पप्पा याच्या गर्वे व या 4 धावांना धावफलक पुढे सरकतोय. तो 20वर 20 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटक 1 चेंडू यांचा खेळ हा समाप्त होतोय. ज्यावेळी गोलंदाज वर चष्मा गाजवतात, फलंदाजांवर आपलं वर्चस्व गाजवतात, त्यावेळी आक्रमक रूप धारण करणं फलंदाजाकडनं अपेक्षित असतं. कारण अटॅक इज द बेस्ट डिफेन्स म्हटलं जातं क्रिकेटमध्ये आणि तीच आपल्या नसानसात भिनलेली आक्रमकता सिद्ध करताना प्रवीण प्रति हल्ला चढवतोय. तो रिद्धी वॉरियर्स क्रिकेट संघाच्या गोलंदाजांवर 20 धावा धावफलकावर शान स्ट्रायकर सांगेम आणि वेदांत बारदेश दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपल्या उपस्थितीची नोंद आपण करायची आहे. वेदांत बारदेश बहुधा उपस्थित झालेला दिसतोय, तरी शान स्ट्रायकर सांगेम क्रिकेट संघ आपल्या उपस्थितीची नोंद आपण करायची आहे. अल्कोहोलिक टेस्टसाठी आपण या ठिकाणी सज्ज राहायचं आहे. जर वेळेत आपण या ठिकाणी उपस्थित राहिला नसेल तर आपल्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे मंडळ ठरवेल, याची नोंद आपण घ्यायची आहे. वेळेचं महत्व अनिवार्य. शान स्ट्रायकर सांगेम संघ कृपया वेळेत आपण अल्कोहोलिक टेस्टसाठी सज्ज राहायचं आहे. मैदानावर जाऊया. फटका फसतोय तो अर्थातच प्रवीणचा बहुधा या ठिकाणी पायचीत होतोय. पायचीतच्या स्वरूपात एकंदरीत 3रं यश प्राप्त होतंय ते गोलंदाजी करणाऱ्या रिद्धी वॉरियर्स केपेम क्रिकेट संघाला. म्हणजे जे निर्णय घेतले जात आहेत गोलंदाजी करण्याचे ते हरेक निर्णय यशस्वी ठरत आहेत. म्हणजे एकंदरीत पहिल्या दिवशी या स्पर्धेमध्ये नाणेफेक किती महत्वाची आहे याचा अंदाज हा येतोय. नाणेफेक संघ जिंकतोय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय व केवळ निर्णय घेत नाही तर त्या घेतलेल्या निर्णयाचं विजयात परावर्तन केलं जातंय. म्हणजे प्रथम गोलंदाजी आणि विजयाची संधी असं समीकरण काहीसं पहिल्या दिवशी हे आपल्यास पाहायला मिळतंय. मात्र या समीकरणाला बदलावचं असेल तर गोवा राज्यातील एक तगडा संघ गणपती वॉरियर्स क्रिकेट संघ त्यातील हरेक फलंदाजांना आपला करिश्मा, आपली जादू ही दाखवावी लागेल. नवीन फलंदाज मयूर बोरकर याची वर्णी ही लागते. मैदानावर 3 गडी बाद 20 धावा.
फुलटॉस चेंडू सुरेख असा फटका हाताळला जातोय, तो डीप एक्सचा कव्हरला, डीप लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. एकेरी धाव या ठिकाणी मयूरच्या खाती जमा होते. एकेरी धावेने मयूर स्वतःचं खातं खोलतोय, संघाला 21 दर्शवतोय. 21 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात या ठिकाणी आपण पाहतोय. उंच पहिला पुरा अष्टपैलू खेळाडू विशाल गावडे क्षेत्ररक्षक रजनीची पाहणी ही निश्चितपणे करतोय. 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. फुलटॉस चेंडू फटका टोलवायचा होता, मात्र प्रयत्न फसतोय. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षकाद्वारे पूर्ण होत आहेत. आणखी एक निर्धाव चेंडू. 21 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. डावातील तिसरं षटक हे हाताळलं जातंय. निर्धारित 8 षटकांचा महत्वपूर्ण असा हा सामना. ओव्हरपिच चेंडू, देखण्या असा फटका व निश्चितपणे या चेंडूनं ज्यावेळी स्पर्श केला होता फलंदाजाच्या फळीला, षटकाराचा शिक्का बसला होता. औपचारिकता पंच पूर्ण करतायत, षटकारावर शिक्का बसतोय. पण या 6 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. तो तब्बल 27 धावांवर, अर्थातच मैदानावर 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 27 धावा 3 गडी बाद. फुलरलेन पद्धतीचा चेंडू टोलवायचा होता, तो डीप लॉंग ऑनच्या दिशेनं प्रयत्न फसतोय. बाकीचे सोपस्कार केले जाते ते पहिल्या स्लिप मधील खेळाडू करवी. षटक संपुष्टात येते एकंदरीत डावातील तिसरं. तर वैयक्तिक पहिलं षटक हे रुपेश वेळीप याच्याकडनं सफलता प्राप्त करणारं हे संपुष्टात येते. 3 षटकांचा खेळ समाप्त. प्रति षटकामागे 9 धावांच्या धावगतीनं तब्बल 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. गणपती वॉरियर्स फोंडा गोवा क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना मैदानावर. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी कोणताही बदल अपेक्षित नाही. ज्यानं पहिलं षटक भरकुबीने हाताळलं होतं, वैयक्तिक एक सफलता प्राप्त केली होती, त्या प्रज्ञेश नाईक याची वर्णी त्याचं वैयक्तिक दुसरं व डावातील 14 षटक फेकण्यासाठी लागते. गोलंदाज प्रज्ञेश सफलता प्राप्त असा गोलंदाज, तर स्ट्राईकला फलंदाज मयूर, तर नॉन स्ट्राईकला फलंदाज अष्टपैलू असा विशाल गावडे 2 षटकांच्या सहाय्यानं वैयक्तिक 15 धावांवर खेळताना दिसतोय. तर एकेरी धावीवर मयूर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत टोलवला जातोय, तो डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरनं चेंडूवर पोहोचतोय. चेंडू अडवतोय, तत्परतेनं फेक करतोय. एकेरी धाव मयूरच्या खाती ही सहजगत्या जमा होते. एका बाजूनं आक्रमकपणा तर दुसऱ्या बाजूनं संयमता, म्हणजे शिफ्ट अँकर रोल काय असतं क्रिकेटमध्ये हे आपण पाहतोय मयूरकडनं. एकेरी धावा घेत तो आक्रमक आपला साथीदार फलंदाज विशाल याला फटकेबाजीची अधिकाधिक संधी देतोय व आपल्या संघाचा डाव कशारीतनं वाढला जाईल या गोष्टीकडे प्रामुख्यानं तो भर देतोय. 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा मोठा फटका टोलवायचा होता, चेंडू जातोय तो परत एकदा डीप मिड विकेटच्या दिशेनं मार्गक्रमण करीत सीमारेषेवर चेंडू अडवला जातोय. एकेरी धाव विशालच्या खाती सहजगत्या जमा होते. ज्या एकेरी धावेने धावफलक 29 धावांवर 20 धावा घेतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात. चौथं षटक हे प्रगतीपथावर. 29 धावा 3 गडी बाद. यावेळी मात्र चकवलं जाते ते मोहितला. चेंडूला हलकेच दिशा देत एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, तो मोहितचा मात्र प्रयत्न सपशेल अपयशी ठरतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. चौथं षटक प्रगतीपथावर. अर्थातच या ठिकाणी गोलंदाज प्रज्ञेश याच्या करवी मैदानावर. वैयक्तिक दुसरं षटक हाताळताना प्रज्ञेश आपल्याला स्क्रीनवर दिसतोय. ओव्हरपिच चेंडू, मोठा फटका, मात्र मोठा फटका थेट विसावतोय तो डीप मिड विकेट क्षेत्रात क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या हाती मोठा मासा गळायला लागतोय. ज्या कामगिरीसाठी प्रज्ञेशला बोलवण्यात आलं, जमलेली जोडी त्यानं फोडावी ती अपेक्षा कर्णधाराची पूर्ण केली जाते. बराच वेळ संयमी खेळी करणारा व अखेर संयम ढळल्यानंतर आक्रमकतेवर भर देणारा मोहित हा सपशेल अपयशी ठरतोय व चौथ्या गड्याच्या स्वरूपात मयूर बोरकर याची खेळी ही समाप्त होते. 4 गडी बाद 30 धावा धावफलकावर व दे दनादन चंदन याचं आगमन मैदानावर होतंय. ते
फलंदाज मयूर हा बाद झाल्यानंतर मैदानावर 4 गडी बाद 30 धावा या धावफलकावर, 29 धावा या धावफलकावर. एकोणतीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज चंदन नाईक पंचांकडनं गार्ड घेतोय व गोलंदाज अर्थातच ब्रजेशाची गोलंदाजी खेळण्यासाठी तो सज्ज होतोय. स्पेलची सांगता करण्यास 2 चेंडूंचा अवधी अजूनही श्रेष्ठ प्रजेशला. ओव्हरपिच चेंडू आल्या आल्या मोठा फटका डीप मिड विकेटला झेलात परावर्तित होतोय. एक शांतता पसरते गोटात गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाच्या. तर चैतन्याचं वातावरण या ठिकाणी परततोय व या नैराश्यातनं एका उमेदीकडे नेण्यासाठी फलंदाज आपला साथीदार विशाल याला साथ देण्यासाठी अभिजित गावकर या फलंदाजाची वर्णी ही लागते. गणपती वॉरियर्स गोवा क्रिकेट संघ काहीसा अडचणीत येतोय. सलग 2 चेंडूंवर ब्रजेश नाईक 2 सफलता प्राप्त करतोय. विकेटची संभाव्य हॅट्रिक प्रयत्न करण्याचा त्याचा प्रयत्न हा चेंडू फेकण्यासाठी महत्वपूर्ण ब्रजेश सज्ज व या चेंडूवर जर त्यांनी सफलता प्राप्त केली तर कदाचित या SK जॉगिंग आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या विकेट हॅट्रिकची नोंदणी या मैदानावर होईल. मनगटी फटका टोलवायचा होता, संपर्क होत नाही. चेंडू जातोय तो लॉंग लेगला निर्धाव म्हणून गणला जातोय. निर्धाव चेंडू सह 2 सफलता प्राप्त करणारं जी कामगिरी केली त्या कामगिरीला निश्चितपणे एक वरचष्म्यात परावर्तित करणारं प्रतिस्पर्धी गणपती वॉरियर्स फोंडा क्रिकेट संघाला काहीशा अडचणीत आणणारं तर रिद्धी वॉरियर्स गोवा क्रिकेट संघाला काहीसं वरचढ असं ठरवणारं ब्रजेश नाईक याचं षटक म्हणजे डावातील 4थं षटक हे संपुष्टात येते. 4 षटकांच्या सांगतेखेरीज 5 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा ह्या धावफलकावर. 4 षटकांचा म्हणजे 24 चेंडूंचा खेळ हा अजूनही बाकी. या 24 चेंडूंवर गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाचे फलंदाज अजूनही 40 ते 45 धावा काढतील अशी अपेक्षा त्यांच्या संघ साथीदारांना. मात्र त्याच्या परस्पर विरोधी कामगिरी आपण करायची. सुरुवातीच्या 4 षटकात ज्या पद्धतीनं आम्ही कामगिरी केली त्याची उजळणी करत पुढीलही 4 षटकात एका अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायची व एका मर्यादित धावसंख्येत गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाला रोखायचं या इराद्यात दिसतोय तो रिद्धी वॉरियर्स संघ. 29 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात सनील गोलंदाज सज्ज. ओव्हरपिच चेंडू फटका सुरेखरित्या निघला जातोय तो डीप पॉइंटच्या दिशेनं. एक धाव फलंदाज पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा इरादा दिसतोय. फेक काहीशी ढिलाई न येते व ही ढिलाईची फेक दुसरी धाव पूर्ण करण्यास मदत करते. ती अर्थातच फलंदाज विशालला व या 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो 31 धावांवर. 31 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. प्रत्येक धाव ही लाख मोलाची असेल. निघणारी प्रत्येक धाव ही प्रतिस्पर्धी संघाला धावांचा पाठलाग करण्यास भाग पाडणारी धाव ठरेल आणि ती महत्वपूर्ण धाव घेण्याच्या प्रयत्नात संघर्ष करताना दिसतोय तो फलंदाज अर्थातच विशाल याच्या कर्वी. डाव्या यष्टीच्या बाहेर भरकटला जातोय. दोन्ही हात समांतर होत आहेत. अनुभवी पंच सुशांत यांचे वाईचा इशारा येतोय. आणखी एक अवांतर धाव ज्याला क्रिकेटमध्ये सनराइज असं म्हटलं जातं व एका अवांतर धावेच्या सहाय्यानं धावफलक पुढे सरकतोय तो 32 धावांवर. धावा कशाही येवो निघणारी प्रत्येक धाव ही गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाला संजीवनी देणारी ठरेल यात कोणतीही शंकाच नाही. 32 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरपिच चेंडू देखणे असा फटका मात्र क्षेत्ररक्षक
एक अप्रतिम असा प्रयत्न करतोय व संभाव्य चौकारला नाममात्र एकेरी धावात हा रोखलं जातंय. गोलंदाजाचा विश्वास वाढवण्यासाठी गोलंदाजला अपेक्षा असते ती क्षेत्ररक्षकाच्या मदतीची, कारण अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या जोरावर ज्या धावा आपण वाचवतो त्याच धावांचा पाठलाग करताना आपल्यास एक बचावात्मक पवित्रा घेण्यास कारणीभूत ठरवतात व तोच बचावात्मक पवित्रा संघास घेण्यात कारणीभूत ठरवणाऱ्या 3 धावा बहुधा या ठिकाणी क्षेत्ररक्षक विकी याच्याकडनं रोखल्या जात आहेत व या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय. निश्चितपणे 33 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्राईकला उंचपुरा अभिजित गावकर खेळण्यासाठी सज्ज होतोय तो समित याची गोलंदाजी. पंचांच्या डाव्या हाताकडनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सनील. ओव्हरपीच चेंडू, मोठा फटका टोलवायचा होता तो डीप लॉंगॉनच्या दिशेनं, मात्र चेंडू मार्गक्रमण करतोय तो मिड विकेटला. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. अभिजित एकेरी धावेनं स्वतःच खातं हे खोलतोय व संघाला परावर्तित करतोय तो 34 धावांवर. 34 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात 5वं षटक हे प्रगतीपथावर. विशाल एका बाजूनं एक धीरोत्तर खेळी साकारताना दिसतोय तो गणपती वॉरियर्स क्रिकेट संघासाठी. फटका मोठा टोलवायचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. फाईन लेगच्या दिशेनं कोणी क्षेत्ररक्षक उपस्थित नव्हता अशा खाली जागी फाईन लेगला एक आकर्षक असा चौकार टोलवला जातोय. 4 धावांनी धावफलक वाढतोय, धावफलक स्थिरावतोय तो 38 धावांवर. फटका चुकीचा असो, बचावात्मक असो, सुरक्षित असो किंवा गोलंदाजांवर वर्चस्व गाजवणारा असो, निघणाऱ्या फटक्यावर धावा ज्या वसूल होतील त्या धावा तारणहार ठरतील यात कोणतीही शंका नाही. आणि त्या तारणहार ठरणाऱ्या 4 महत्वपूर्ण धावा विशाल याच्या खाती नोंदवल्या जात आहेत. 38 धावा धावफलकावर. काहीसा विचित्र फटका टोलवायचा होता तो स्कूपच्या द्वारे परत एकदा चौकार प्राप्त होतोय. सलग 2 चेंडूंवर 2 चौकार. या 4 धावानं तब्बल 40 पार करत 42 धावा धावफलकावर आपण पाहतोय. त्या अर्थातच 5 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे फुलटॉस चेंडू. याही वेळी चेंडूला फाईन लेग दिशा द्यायची होती ती फलंदाजला. चेंडू जातोय तो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. थोडंसं महागडं असं सनीलचं षटक हे संपुष्टात येतंय गोलंदाजाच्या दृष्टीनं खर्चिक. मात्र दुसऱ्या बाजूनं फलंदाजाचा विचार केल्यास फलंदाजांना आत्मविश्वास निर्माण करणारा, कुठेतरी धावांचा पाऊस पाडण्यास जी सलामी आवश्यक होती, जी सुरुवात आवश्यक होती, ती सुरुवात करून देणारं असं षटक समाप्त होतंय. ज्याला प्रमुख श्रेय दिलं पाहिजे ते विशाल गावडेला. 2 नेत्रदीपक असे चौकार त्यांनी टोलवले फाईन लेग क्षेत्रात आणि हे 2 फाईन लेगच्या दिशेनं टोलवलेले नेत्रदीपक असे चौकार कारणीभूत ठरवत आहेत ते 5 षटकांच्या सांगत्य केलीस. या ठिकाणी गणपती वॉरियर्स फंडा क्रिकेट संघाला 43 धावा धावफलकावर झळकवण्यासाठी 5 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्गवर बदल होतोय. गोलंदाज विरेश या ठिकाणी आपलं वैयक्तिक पहिलं षटक हाताळताना मैदानावर दिसतोय. गोलंदाजी मार्गवर विरेश तर स्ट्राईकला फलंदाज अर्थातच एक हाती खिंड लढवताना विशाल गावडे दिसतोय. त्याच्या साथीला अभिजित हा त्याचा साथीदार. फुलरलेन पद्धतीचा चेंडू, फटका बसतोय. पॉइंटच्या दिशेनं उडालेला झेल टिपला जातोय व संघर्षमय 2 षटकार 2 चौकार यानं नटलेली गणपती वॉरियर्स क्रिकेट संघासाठी तारणहार म्हणून ठरलेली खेळी ही फलंदाज गावडे याची समाप्ती.
देशला सफलता प्राप्त होते. धोकादायक फलंदाज वैयक्तिक 28 धावांची कामगिरी करणारा विशाल गावडे हा माघारी जातोय. नवीन फलंदाज अमित नाईक मैदानावर येतोय. पहिला चेंडू पुलचा फटका मारण्याचा त्यानं प्रयत्न केला होता. प्रयत्नांना यशस्वीता प्राप्त होत नाही. मात्र माफक यश हे लेग बाईच्या स्वरूपात प्राप्त होते. ते गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाला 44 धावा धावफलकावर या 6 गड्यांच्या मोबदल्यात. जमलेली जोडी फुटते. 43 धावांमध्ये सांघिक 28 धावांचा वैयक्तिक वाटा उचलणारा फलंदाज तंबूमध्ये परततोय तो विशाल गावडे. ओव्हरपिच चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. शॉर्ट कव्हरला झेल टिपण्याची संधी बरखुबीनं स्वीकारली जाते व 7वा हादरा गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाला. अभिजित मैदानाच्या बाहेर 7 गडी बाद 44 ओव्हर 20. वर्णी लागते 7. या ठिकाणी एका मागोमाग एक हे गडी बाद होत आहेत. गौरेश याला डाव सावरण्याची गरज, कारण अजूनही बऱ्याच चेंडूंचा खेळ हा बाकी. मैदानावर 6वं षटक हे प्रगती पथावर. हे षटक संपल्यानंतर आणखी 2 षटकं. मात्र गडी बाद होण्याचा विचार केल्यास 7 गडी तंबूमध्ये परत आहेत. त्यामुळे अवघे 3 गडी हे गणपती वॉरियर्स क्रिकेट संघासाठी शेष. डावखुऱ्याचा गौरेश खेळण्यासाठी सज्ज होतोय. ओव्हरपिच चेंडू बाद होत आहेत. त्याचा दबाव माझ्या कामगिरीवर मी येऊ देणार नाही. तर ज्या ठिकाणी माझे हात खोलण्याची मला संधी प्राप्त झाली आहे त्या ठिकाणी मी मोठा फटका मारेल व आक्रमकता हेच माझ्या बचावाचं साधन असेल असं ठामपणे गौरेश सिद्ध करताना दिसतोय. एका उत्तुंग षटकारानं स्वतःचं खातं खोलत या 6 धावानं सांघिक अर्धशतक म्हणजे तब्बल 50 धावा गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाच्या या 6व्या षटकात पूर्ण झाल्याचं आपण पाहतोय. 7 गड्यांच्या मोबदल्यात. 7 गडी बाद 50 धावा धावफलकावर आल्या आल्या गौरेश षटकार टोलवतोय. आपल्या आगमनाची वर्दी देतोय. दुसऱ्या बाजूनं अमित नाईक याचा विचार केल्यास अमितही एक विस्फोटक तोडफोड पद्धतीनं फटकेबाजी करणारा फलंदाज. त्यामुळे सामन्यामध्ये निश्चितपणे रंगत येईल. क्रिकेट रसिकांना मोठे फटके पाहण्याची संधी ही उपलब्ध असेल यात कोणतीही शंका नाही. 50वा धावफलकावर आखूड टप्प्याच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. डीप मिड विकेटला झेल टिपला जातोय. यापूर्वी त्या चेंडूवर बसलेल्या षटकाराचं चोख प्रत्युत्तर गोलंदाज गडी बाद करत देतोय व दुसरी सफलता एकंदरीत तिसरी सफलता या षटकातील विरेशला प्राप्त होते. 50 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात डीजे. खेळ बाकी. अवघे 2 गडी हे गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाच्या गोटात शेष. एक मात्र फलंदाज विशाल गावडे याच्या 28 धावांचा अपवाद वगळता बाकीचे फलंदाज हे कचकाऊ फलंदाजीचं प्रदर्शन घडवताना दिसत आहेत. किंबहुना या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या रिद्धी वॉरियर्स केपीएम क्रिकेट संघाच्या गोलंदाजांचा मुकाबला करण्यास पूर्णपणे त्यांना अपयश हे येतंय. 50 धावा 8 गडी बाद. नवीन फलंदाज अमीर गडेकर मैदानावर जातोय. तो अमीर नाईक याला साथ द्यायला ज्या गोलंदाजानं या षटकात तब्बल 3 हादरे प्रतिस्पर्धी संघाला दिले तो गोलंदाज अर्थातच आपल्या षटकाची सांगता करण्यासाठी सज्ज होतोय. 50 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. 8 गडी बाद 50 धावा. अमीर गडेकर स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकला अमीर नाईक.
फटका मोठा टोलवायचा होता, सफलता काही प्राप्त होत नाही. निर्धाव चेंडू गणला जातोय. स्वतःचा बहुमूल्य गडी हा सुरक्षित ठेवण्यात यशस्वीता प्राप्त होते ते अमीरला. आता 6 षटकांचा खेळ समाप्त. एकंदरीत धाव फलकावर ह्या 50 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. 2 षटकांचा म्हणजे तब्बल 12 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी व नाममात्र 2 गडी हे गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाचे हे तंबूमध्ये शेष. पूर्ण 8 षटकांचा कोटा गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाचे फलंदाज खेळतायत की नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय ज्या रिद्धी वॉरियर्स केपीएम क्रिकेट संघानं घेतला तो रिद्धी वॉरियर्स केपीएम क्रिकेट संघ निर्धारित 8 षटकांच्या कोट्याची समाप्ती होण्यापूर्वी प्रतिस्पर्धी संघाच्या डावाचा शेवट करतो. हे चित्र स्पष्ट करण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी नाईक संजय नाईक याची वर्णी लागते. ती रिद्धी वॉरियर्स केपीएम क्रिकेट संघाच्या वतीनं व संजय नाईक याला सामोरा जाईल तो अमित नाईक. स्ट्राईकला 50 धावा धाव फलकावर 8 गडी बाद. काय पवित्र असेल अमितचा पाहण्या उत्सुकतेचा ठरेल, कारण 8 गडी समोर बाद होत आहेत व नैसर्गिक शैली अमितची ही आक्रमकतेची ही आपण अनेक वेळा मैदानावर पाहिले. 8 गडी बाद 50 धावा या धाव फलकावर. उजव्या यष्टीच्या बराच चेंडू बाहेर जातोय. दोन्ही हात समांतर होत आहेत. ते अनुभवी पंच सुशांत यांचे वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेने धावफलक पुढे सरकतोय. तो 51 धावांवर 51 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 2 षटकांचा म्हणजे तब्बल 12 चेंडूंचा खेळ हा बाकी. वेगवान गोलंदाजी करणारा संजय नाईक सज्ज होतोय. याही वेळी चेंडू सोडून दिला जातोय. ज्या अपेक्षेने त्या अपेक्षांची पूर्तता काही होऊ शकत नाही, कारण चेंडू मर्यादेचं उल्लंघन करणारा न होता तर मर्यादेत राहून फलंदाजाची परीक्षा पाहणारा होता. त्यामुळे संजयचा चेंडू निर्धाव गणला जातोय. 51 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. 11 चेंडूंचा असूनही खेळ हा डावाचा शेवट होण्यासाठी बाकी. 51 धावा 8 गडी बाद. ओव्हरपीच चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बहुधा फसतोय. मिड विकेटला आणखी एक झेल टिपला जातोय व ज्या फलंदाजावर पूर्णतः दारोमदार होती तो अमितही आपल्या साथीदारांचा किल्ला गिरवतोय व 9व्या गड्याच्या स्वरूपात झेलची धुवून सांघिक धावसंख्या 51 अशी असताना डावातील 7व्या षटकात माघारी परततोय. 9 गडी बाद 51 धावा 7वं षटक प्रगतीपथावर दिसे. शेवटचा फलंदाज या ठिकाणी प्रणय गावकर मैदानावर जातोय. तो गणपती वॉरियर्स फोंडा गोवा क्रिकेट संघासाठी 51 धावा 9 गडी बाद. विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत देखण्या फटका. चेंडू पॉइंट क्षेत्रात फेक येते यष्टिरक्षकाच्या दिशेनं. एकेरी धाव फलकावर नोंदवली जाते. एकेरी धावेने प्रणय स्वतःचं खातं खोलतोय. संघाला परावर्तित करतोय तो 52 धावांवर. ज्या अपेक्षेनं कर्णधारानं नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयाला यशस्वी ठरवण्यासाठी रिद्धी वॉरियर्स केपीएम क्रिकेट संघाच्या हरेक गोलंदाजानं प्रयत्नांची पराकाष्ठा केली व त्याचं सांघिक यश आपल्याला मैदानावर दिसतंय. 9 गडी बाद 50 धावा धावफलकावर. परत एकदा मोठा फटका टोलवायचा होता. चेंडू जमिनीलगत जातोय तो मिड विकेटला. एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. बहुधा संघासाठी ही सांघिक 53वी धाव असेल. 53 धावा धाव फलकावर 9 गड्यांच्या मोबदल्यात. 7वं षटक डावातील हे प्रगतीपथावर. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. 9 गडी बाद 53 धावा धाव फलकावर. संजय एका अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय.
यावेळी चेंडूवर सफलता प्राप्त करावी, प्रतिस्पर्धी संघाचा डाव संपवावा हा संजयचा इरादा होता. जरी यशस्वी यापूर्वीच्या चेंडूवर झाला नाही तर या चेंडूवरती मी करामत करेल हे सिद्ध करण्यासाठी गोलंदाजी मार्फत गोलंदाज येतोय. जवळजवळ प्रयत्न हा यशस्वी ठरू शकला असता, मात्र झेल सुटतोय तो शॉर्ट फाईन लेग क्षेत्रात. परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहेत ते चौकारच्या स्वरूपात. फटका मारण्याचा प्रयत्न फसला होता, झेल उडला होता, झेल सुटतोय, मात्र सुटलेला झेल चौकार बहाल करतोय व या 4 धावांनी 7व्या षटकाचा शेवट होतोय. 57 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात. धावातील शेवटचं षटक प्रगतीपथावर बहुधा या ठिकाणी हाताळलं जातंय. ते गोलंदाज विरेश याच्या करवी पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव गणला जातोय. एकंदरीत 57 धावा या धावफलकावर 9 गड्यांच्या मोबदल्यात. 9 गडी बाद 57 धावा. गोलंदाजी मार्फत विरेश सज्ज होतोय. फटका मोठा टोलवायचा होता, परत एकदा झेल टिपण्याची संधी होती, संधी ही वाया जाते. दुसऱ्या वेळी जीवनदान या शेवटच्या जोडीला मिळतंय, त्यामुळे हे जीवनदान कितपत यशस्वी ठरेल, कितपत गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाला फलदायी ठरेल, कितपत डोकेदुखी ठरेल रिद्धी वॉरियर्स क्रिकेट संघासाठी, हे ठरविण्यासाठी येणारे 4 चेंडू हे महत्वपूर्ण ठरतील. 7 षटक 2 चेंडू यांचा खेळ समाप्त. 57 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न झाला होता, प्रयत्न फसतोय. आणखी एक निर्धाव चेंडू, सलग 3 चेंडू या षटकातील निर्धाव गणले जात आहेत. ते अर्थातच या ठिकाणी गोलंदाजाकरवी, पण 9 गडी बाद 57 असा धावफलक आपल्यास मैदानावर दिसतोय. सत्तावन्न धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात. ज्यावेळी स्लोअर वनचा वापर केला जातोय, माघारी परतवलं जातंय ते शेवटच्या फलंदाजाला. फलंदाज गडेकर तंबूच्या बाहेर जातोय, डाव संपुष्टात येतोय अवघ्या 57 धावांवर व 58 धावांचं एक सन्मानजनक विजयी उद्दिष्ट निर्धारित. 8 षटकात उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी रिद्धी वॉरियर्स क्रिकेट संघासमोर हे ठेवलं जाते. नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रतिस्पर्धी संघाला अवघ्या 57 धावात रोखलं व 58 धावांचा पाठलाग कशा रीतीनं केला जाईल हे चित्र थोड्याच वेळात या ठिकाणी स्पष्ट होईल. तत्पूर्वी या ठिकाणी सामन्याची नाणेफेक होईल. तो वेदांत बारदेश वर्सेस शॉन क्रिकेटियर्स या 2 संघादरम्यान होणाऱ्या सामन्यात न तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाच्या दिशेने डगआउटमध्ये च्या दिशेने यायचंय. यानंतर सामना खेळवला जाईल तो शान स्ट्रायकर सांगेम वर्सेस वेदांत 11 या 2 संघादरम्यान. दोन्ही संघ आपली अल्कोहोलिक टेस्ट पात्र ठरवतायत, पूर्ण करतायत व प्रतीक्षा अर्थातच नाणेफेकीची व ती नाणेफेक करण्यासाठी या सामन्याचे ऑफिशियल्स पंच दोन्ही संघातील कर्णधारांना निमंत्रण देत आहेत. 8 षटकांचा खेळ बाकी म्हणजे 48 चेंडूंचा उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी रिद्धी वॉरियर्स केपीएम क्रिकेट संघाला 58 धावांचं लक्ष हे ठेवलं जातंय. प्रथम दर्शनी काहीसं चित्र हे सोपंसं दिसतंय, मात्र गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाचा विचार केल्यास सतत 2 सामने तो संघ खेळतोय व 2 सामने खेळल्यानंतर दोन्ही सामन्यात विजयश्री संपादन केल्यानंतर अखंडितपणे 3रा सामना ते खेळताना दिसत आहेत. प्रखर अशा उन्हामध्ये या खेळाडूंची दमछाकी होते, मात्र त्या दमछाकीची तमा न बाळगता या ठिकाणी उपांत्य फेरीत आपलं स्थान मजबूत करण्यासाठी गोलंदाजी करताना गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाकडनं संघर्ष अपेक्षित, तो रिद्धी वॉरियर्स केपीएम संघाविरुद्ध. आणि हा संघर्ष नेमकं काय चित्र घडवतोय? एसके जॉगिंग क्रिकेटियर्स आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेच्या
उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ रिद्धी वॉरियर्स केपेम की गणपती वॉरियर्स फोंडा हा प्रश्न निर्माण झालाय. त्या प्रश्नाला उत्तर देणारा दुसरा डाव आपल्या समोर सादर करण्यासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करतोय अशोक नाईक यांना. टोटल 57 टारगेट 58 का। ओपनिंग जोड़ी रूपेश गावकर और उन्हीं के साथ टीम के विकेट कीपर बैट्समैन विकास देसाई और प्रभाव और पहले ओवर में विशाल गावड़े पावर प्ले का ओवर और पहला ओवर राइट आर्म ओवर द विकेट अपने बॉलिंग मार्ग पर। अच्छी गेंद इस बार फिर से थोड़ी सी बल्ले से निचले हिस्से से लगी, शॉर्ट स्क्वायर लेग पर फील्डर गेंद को फील्ड करते। दोनों बल्लेबाज सिंगल सिंगल के साथ अपने रनों के खाते की शुरुआत करते हुए दाहिने से ओवर द विकेट विशाल गावड़े। अच्छी गेंद यॉर्कर लेन के एक जोरदार अपील अंपायर की और, लेकिन निश्चित रूप से बल्ले से लगी, शायद होगी गेंद और उसके बाद पैरों पे टकराई, कोई नुकसान नहीं, कोई रन का सवाल नहीं। आने वाले मैच का टॉस हो चुका है, वेदांत बारदेस क्रिकेट टीम ने टॉस जीता है और टॉस जीतकर पहले फील्डिंग कर रही है, तो बल्लेबाजी को मौका दिया है शान स्ट्राइकर्स संगम क्रिकेट टीम को। एक 10-12 कदमों का रनअप विशाल गावड़े का राइट आर्म ओवर द विकेट, एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर अपने रनअप पे चूके वापस निकले। एक बार फिर से दो फील्डर है बाहर, एक डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर, एक डीप मिड विकेट बाउंड्री पर। श्री बोडगेश्वर मैदान पर उपस्थित मान्यवर सभी क्रिकेट प्रेमी, सभी क्रिकेट दर्शक, आपका स्वागत कमेंट्री बॉक्स में से। मैं अशोक नाइक, मेरे साथ समीर पांड्रे और शाम इस डे नाइट के क्रिकेट पर्व में। बढ़िया शॉट इस बार, लोअर फुल टॉस गेंद, एक सुंदर शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर, और जब तक आते गेंद को उठाते फील्ड करते। एक रन बड़े इत्मीनान के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। हमारे और एक जो दो कमेंटेटर दोस्त विजय नाइक,
विजय नाइक और नीलेश पारसेकर, आपका बहुत बहुत स्वागत है। और बड़ा शॉट, शॉर्ट ऑन बॉल का डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, 6 रन के लिए डीजे। मयूर बोरकर जो गेंदबाजी पर, पावर प्ले का ओवर, जो दूसरा ओवर दिनेश नाइक, उन्हीं के साथ सुशांत सालगांवकर और वामन बैकर, ये त्रिमूर्ति इस टूर्नामेंट के साथ अंपायरिंग की जिम्मेदारी के साथ मयूर बोरकर। अच्छा, बल्लेबाजी में थोड़ी सी बिल्कुल जो कि अगर मैं बात करूंगा गणपति वॉरियर्स क्रिकेट टीम, जो बैटिंग लाइनअप थी, जो नाम थे बैटिंग कार्ड पर, वो उतने सफल नहीं रहे, उतना अच्छा जो कि बल्ला नहीं चला किसी भी बल्लेबाज का। अच्छी गेंद इस बार, शायद गिर पड़े वहां पर, थोड़े से फिसले, अपने रनअप पर अपने आप को संभाला, खड़े हो गए और एक बार फिर से धीरे धीरे मयूर बोरकर अपने बॉलिंग मार्ग पर। लॉन्ग ऑन बाउंड्री पर एक फील्डर और लॉन्ग ऑफ बाउंड्री पर 2 फील्डर है पावर प्ले में बाहर। आने वाले मैच का टॉस हो चुका है, मुकाबला हो रहा है शान स्ट्राइकर्स संगम और वेदांत भारदेश, इन 2 टीमों के बीच में। थोड़ी सी परेशानी जरूर शायद तकलीफ महसूस कर रहे मयूर बोरकर, विकेट कीपर चंदन नाइक, उन्हीं के साथ जो कि चर्चा हो रही है और आखिरकार अपने टीम के हिसाब के साथ मालूम है कि इस मैच में जो महत्वपूर्ण मुकाबला है, अपना योगदान बिल्कुल देना पड़ेगा और वो बात जानकर एक बार फिर से ठीक ठाक 7-8 कदमों का रनअप अपने बॉलिंग मार्ग पर। और बहुत अच्छी गेंद इस बार, शॉर्ट ऑफ प्लेन, गुडलेस स्पॉट पर थोड़े से ऊपर निकले, खेलना चाहते थे, बल्ले से अधूरी हिस्सा लगा। खिलाड़ी साथ देने के लिए कप्तान का विकास देसाई का 58 का टारगेट है, 58 का पहला विकेट वापस निकलता हुआ सफलता मिली गेंदबाज को, जो कि मयूर बोरकर को, और रूपेश गांवकर सिर्फ 2 रन बनाकर 7 पर व्यक्तिगत बल्लेबाजी। विकास देसाई एक छक्का लगा चुके हैं और नए बल्लेबाज प्रजेश नाइक और विकी सामना करेंगे मयूर बोरकर की गेंदबाजी का। स्कोर वहीं पर रुका हुआ, 9 रन 1 विकेट पर, खेल जारी दूसरे ओवर का, टारगेट 58 का, 58 रनों का मैच को जीतने के लिए। और फुलटास गेंद डिले आते से खेला इस बार मिड ऑन की तरफ, लॉन्ग ऑन से आते, गेंद को उठाते, फील्ड करते, डबल फिगर में 2 अंकों में स्कोर पहुंचता हुआ 10 रन 1 विकेट के नुकसान पर। 48 रन अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए। आने वाले इस ओवर के बाद का 6 ओवर का खेल बाकी। सामने से अगर गणपति वॉरियर्स की बात की जाए
तो आपको बेहतरीन गेंदबाजी करनी पड़ेगी, फील्डिंग बढ़िया करनी पड़ेगी, क्योंकि हाथों में वो टोटल नहीं है, एक 80-90 का होना चाहिए था। और छोटी गेंद पुल किया इस बार बड़े खूबसूरती के साथ स्क्वायर लेग बाउंड्री पर गेंद चली गई डीप स्क्वायर लेग सीमारेखा से बाहर 6 रन के लिए। ठीक है, और फिर से खेलना चाहते थे ऑन साइड पर। इस बार देखना होगा अंपायर का इशारा, कवर पॉइंट पर फील्डर 1 रन के लिए निकले, लेग बाइज के साथ 1 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में और इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ा। 17 लॉस ऑफ 1 विकेट, 17 रन 1 विकेट के नुकसान पर। बहुत ही शानदार आयोजन, तालुका टीम हिस्सा ले रही है। डे नाइट का क्रिकेट का एक बिल्कुल बड़ा महासंग्राम, चौथा पर्व, और पिछले 39 सालों से इसके जॉगिंग की पूरी टीम साथ में, बिल्कुल हाथों में हाथ जो कि मिलाकर, कंधों से कंधा मिलाकर। और इस बार बाहरी किनारा गली पर गेंद चली गई, फील्डर गेंद के पीछे, 1 रन बनेगा, दूसरे का मौका। निश्चित रूप से एक दूसरे का साथ दे रहे हैं, लेकिन फिलहाल बाउंड्री लाइन पर गेंद को जब तक उठाते, गेंद को थ्रो करते विकेट के पर चंदन नाइक के हाथों में 2 रन पूरे होते हुए स्कोर में पावर प्ले का खेल 2 ओवर का समाप्त हुआ और पावर प्ले के 2 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर 19 लॉस ऑफ 1 विकेट, 19 रन 1 विकेट पर 2 ओवर की समाप्ति। थैंक यू डीजे। गेंदबाजी में परिवर्तन, फिर की गेंदबाजी बिल्कुल मैदान पर आमिर गड़ेकर देसाई उर्फ भाऊ। अच्छी गेंद इस बार सिलमिडॉन पर अपने पॉलिथ्रो में निकले गेंद के ऊपर गेंद को फील्ड करते हुए और धीरे धीरे अपने बॉलिंग बार पर ऑनसाइड पर 4 फील्डर दिखाई देते हुए, एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर, एक डीप लॉन्ग ऑन पर, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर। लेफ्ट आर्म राउंड विकेट, यॉर्कर लेन की गेंद सम्मानजनक खेला, जल्दी निकले, बिल्कुल तेजी के साथ 1 रन पूरा किया, गेंद को फील्ड किया, फॉलो थ्रो में निशाना लगाया था, लेकिन गेंद नहीं लगी स्टंपों पर। मिड ऑन पर बैकअप हो रहा था फील्डर का और जब तक गेंद को फील्ड करते तब तक समय था दोनों बल्लेबाजों के पास 1 रन पूरा करने का। सिंगल बना स्कोर में, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ा 20 लॉस ऑफ 1 विकेट, 20 रन 1 विकेट पर। टारगेट है 58 का, अभी भी चाहिए 38 रन मैच को जीतने के लिए। आने वाले मैच का टॉस हो चुका है और मुकाबला होगा शांत स्ट्राइकर सांगेम और वेदांत बारदेश के बीच में। लेफ्ट आर्म राउंड विकेट, गेंदबाजी करते हुए आमिर गड़ेकर और शांत स्ट्राइकर आपकी पूरी टीम आइए फोटो सेशन के लिए। शांत स्ट्राइकर सांगेम क्रिकेट टीम, आपकी पूरी टीम, कैप्टन चलिए फोटो सेशन के लिए। बढ़िया शॉट, कवर ड्राइव का बेहतरीन शॉट, एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ, लॉन्ग ऑफ से आते फील्डर अमित नाइक, गेंद को उठाते, फील्ड करते, शायद दूसरे रन के लिए थोड़ा सा आगे निकले थे, लेकिन जैसे देखा अमित नाइक तेजी के साथ आते, गेंद पर हावी होते हुए, गेंद को फील्ड करते हुए, और बिल्कुल उतना कोई धोखा नहीं लेना चाहिए क्योंकि टारगेट वो नहीं है मैदान पर। विकास देसाई स्ट्राइक पर, आमिर गड़ेकर लेफ्ट आर्म राउंड विकेट अपने बॉलिंग बार पर एक बिल्कुल फिरकी गेंदबाजी के लिए जाने जाते हैं। इस बार थोड़ा सा और बाहर की तरफ गेंद निकली, कट होकर छोड़ा, बल्ले को हटाया, गेंद के लाइन से जाने दिया विकेट कीपर के हाथों में। बाउंड्री पर कोई मौका नहीं फील्डर के लिए, गेंद चली गई सीमारेखा से बाहर 6 रन के लिए।
गेंदबाजी में परिवर्तन, स्कोरबोर्ड पर स्कोर रुका हुआ 27। 3 ओवर का खेल समाप्त हुआ और 3 ओवर के बाद टोटल स्कोर 27 रन 1 विकेट पर। गेंदबाजी में परिवर्तन, प्रणय गावकर बॉलिंग मार पर। 1-2 विकेट लेनी पड़ेगी मैच में अगर कमबैक करना है तो, और अगर 1-2 बड़े शॉट लगे तो मुकाबला बिल्कुल 19-20 का होगा मैदान पर। फील्डिंग को ठीक ठाक कर रहे प्रणय गावकर। अल्टी पल्टी लाजवाब टाइमिंग, डीप कवर पॉइंट बाउंड्री पर, गेंद सीमा रेखा से बाहर। और इस बार शॉपल हुए, गेंद को खेला फाइन लेग बाउंड्री की तरफ, फिर से गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, डीप फाइन लेग से 6 रन के लिए। मुकाबला थोड़ा सा और करीब आ गया। 39 रन टोटल स्कोर, 39 लॉस ऑफ 1 विकेट। और इस बार फिर से अल्टी पल्टी, रिवर्स का शॉट, डीप कवर पॉइंट बाउंड्री पर, नजाकत भरा छक्का। जाता है जिस खिलाड़ी को इसी इलाके के, इसी शहर के, मापसा के सनम सालगांवकर अगले मैच में दिखाई देंगे, जो रिवर्स शॉट के बिल्कुल बेताज बादशाह। आज कल बहुत खिलाड़ी जो कि ये खेल, जो कि ये शॉट जरूर खेलते हैं दोस्तों, लेकिन इस शॉट के साथ एक खिलाड़ी का नाम हमेशा जो कि क्रिकेट के विश्व में बिल्कुल जो कि यादगार रहेगा, वो सनम का। अच्छी गेंद बिल्कुल ब्लॉक होल में यॉर्कर लेन की, सिंगल के लिए निकले कवर पॉइंट पर, फील्डर गेंद को फील्ड करते, 1 रन बना स्कोर के खाते में, और इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ा 46 रनों पर। टारगेट है 58 का, 12 रन अभी भी दूर है मैदान पर मुकाबले में रिद्धि वॉरियर्स क्रिकेट टीम। छोटी गेंद, शॉर्ट अंपल का शॉट, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद सीमा रेखा से बाहर, 6 रन के लिए। साबित होते हुए 3 करारे शॉट लगे इस ओवर में, और एक बड़ा शॉट मैच को फिनिश किया। इस शॉट के साथ विकास देसाई उर्फ भाऊ के